आशीर्वादित आहे, आनंदित आहे. तो आपला उस्वाद उंच करूया. मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे. ख्रिस्त येशूमध्ये मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे. हालेलुया. प्रेरणा, जसं आपण त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये उभे आहोत, काही वेळ आपलं लक्ष असतं परमेश्वराकडे लावूया. आपलं पूर्ण ध्यान, आपलं पूर्ण मन असतं देवाकडे आपण लावूया प्रियांनो. हालेलुया. थँक यू लॉर्ड. वी वर्शिप यू जीसस. तुला आम्ही धन्यवाद देतो प्रभू राजा. जसं आपण या ठिकाणी त्याची आराधना करत होतो आणि प्रभूचा अभिषेक आपल्यामध्ये काम करत होता, पवित्र आत्मा अजूनही काम करत आहे. आणि एक गोष्ट परमेश्वर माझ्या अंतःकरणात जी सांगत होता की त्याच्या लोकांना तो नव्याने पवित्र करत आहे. हालेलुया. जे काही शुद्ध आहे, जे काही मळीन आहे, आज ते त्याच्या सानिध्यामध्ये निघून चाललंय. हालेलुया. हालेलुया. पुन्हा एकदा प्रियांनो, आज आपण त्याची ती आराधना करूया, आपलं लक्ष त्या परमेश्वराकडे लावूया. धन्यवाद येशू. हाले हालेलुया, हालेलुया येशू. हालेलुया, हालेलुया यीशु. तुझसे प्यार है, प्यार है, तुझसे प्यार है, तुझसे प्यार है यीशु. अपने हाथों को स्वर की उठाकर गाएंगे. प्यार है, तुझसे प्यार है, तुझसे प्यार है यीशु. तू पवित्र, पवित्र, तू पवित्र, तू पवित्र यीशु. पवित्र रे भाषल रे, तू पवित्र, तू पवित्र यीशु. हालेलुया. आज आपल्या शब्दामध्ये त्याची आराधना करूया. ओ हालेलुया. रबाल थोर रबाल झिरे यंदो रबा. आत्म्यामध्ये त्याला धन्यवाद. शरखे रमालदा राबल जियल थोर रबाल शलदारे अलथारा ला रबा से अंतारा. ओ शलदारे अंथोरा बसिखे अंदारा ला रे अलदारा. एक नवीन शुद्धता तो परमेश्वर देत आहे. ती शुद्धता आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये, हृदयामध्ये स्वीकारा प्रियांनो. हालेलुया. ओ जो काही तुमचा स्ट्रगल होता, काही लोकांना खूप वेळपासून अक्षमा असेल, आज परमेश्वर ती मनामधून सगळी अक्षमा घालवत आहे. ओ स्वीकारा प्रियांनो. हो हालेलुया. आज तो हृदयांना शुद्ध करत आहे. त्याच्या सानिध्यामुळे तो एक पवित्रीकरणाचं काम करत आहे. ज्या गोष्टीवर तुम्ही मात करू शकत नव्हते, ते वाईट विचार, त्या वाईट सवयी, आज त्या प्रभूच्या चरणामध्ये तो सुटकेचं, मोकळीकतेचं काम करत आहे. ओ धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. तो म्हणतो की मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पण पवित्र असा. हालेलुया. पवित्रतेशिवाय आम्ही त्याला पाहू शकत नाही प्रियानो. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज त्या अतिपवित्र स्थानामध्ये तो आम्हाला घेऊन जात आहे. त्याच्या त्या मंदिरामध्ये प्रियानो एक अंगण आहे, ज्या अंगणामध्ये त्याला आम्ही धन्यवाद देतो. मग त्या पवित्र स्थानामध्ये आम्ही जाऊन त्याची स्तुती करतो. आणि मग शेवटी एक परम पवित्र स्थान आहे. आज त्या परम पवित्र स्थानामध्ये तो आपल्याला घेऊन जात आहे. आज पूर्ण लक्ष, पूर्ण आपलं चित्त त्याच्याकडे लावा. एक नवीन आत्म्याचा अभिषेक, त्याच्या जवळीक, त्याचा स्पर्श तो प्रत्येकाच्या हृदयाला करत आहे. ओ हालेलुया. तुम्ही जसे आलात तसेच जाणार नाही.
त्या जिवंत देवाचं काम आपल्यामध्ये तो करत आहे. हालेलुया. शल्दाराबा सियल थाराबा मारे खेराबाल सियल थोराबाल शल्दाराबा. हालेलुया हालेलुया हालेलुया. तुम्ही तर पवित्र राष्ट्र आहात, निवडलेला वंश आहात, राजकीय याजक आहात, त्याचे स्वतःचे लोक आहात. ते तुम्हाला वेगळं केलं आहे, अंधकाराच्या राज्यातून प्रकाशामध्ये आणले, जेणेकरून तुम्ही त्याचे गुण प्रसिद्ध करावे. धन्यवाद देतो प्रभू तुला. मी तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो येशूच्या नावाने. आमेन आमेन. मोठ्या टाळ्या वाजून त्या प्रभू धन्यवाद देऊया. वी थँक यू जीसस, वी थँक यू लॉर्ड. हालेलुया. आपण आपल्या जागेवर बसूया प्रियांनो. हालेलुया हालेलुया. वी थँक यू जीसस. हालेलुया. आपल्या शेजारच्याला सांगा की प्रभूच्या घरामध्ये तुझं स्वागत आहे. एकमेकांना सांगूया, प्रभूच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे. हालेलुया. त्यांना सांगा, परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. थँक्यू जीसस. खरोखर प्रेरणा एक आनंदाचा दिवस आहे. बायबल सांगतं आजचा दिवस परमेश्वराने बनवला आहे, त्याच्यामध्ये आम्ही उल्हास व आनंद करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आमेन. ख्रिसमसचा पहिला हा 4था रविवार आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा रविवार आहे. बोलता बोलता वर्ष संपत येत आहे. उद्या आम्ही डिसेंबरमध्ये प्रवेश करणार आहोत. आणि जसं मागचे काही दिवस आम्ही शिकलो की आपलं जमीन, आपलं अंतःकरण राखा, सांभाळा. आणि आजपासून पुढचे 4 रविवार आपण ख्रिसमसबद्दल, नाताळाबद्दल काही गोष्टी शिकणार आहोत. किती लोक आनंदी आहेत? ख्रिसमस आला आहे, नाताळ आहे. आमेन. तर आजचा प्रियांनो जो विषय परमेश्वर आपल्याशी बोलू इच्छितो तो विषय आहे गेट रेडी फॉर ख्रिसमस. ख्रिसमससाठी तयार व्हा. आपल्या शेजाऱ्याला सांगा, ख्रिसमससाठी तयार व्हा. येस, आम्हाला ख्रिसमससाठी तयार होणं गरजेचं आहे. किती लोकांनी ख्रिसमसची तयारी सुरू केली? तुमचे हात पाहू दे बरं. अरे वा, काही लोकांनी दोन्ही हात वर केले. प्रेज गॉड. येस, हे खूप गरजेचं आहे प्रियांनो की आम्ही तयारी करणं गरजेचं आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही तयारी करतो आणि जस्ट ख्रिसमसचा सण असतो, आम्ही आनंद करतो, उत्सव करतो. पण तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो की हा आनंद, हा उत्सव हा तुमच्यामुळे, माझ्यामुळे नाही आहे. हा आनंद उत्सवाचं कारण एकच आहे की देवपुत्र मानवपुत्र झाला, जेणेकरून मानवपुत्र देवपुत्र झाले पाहिजे. येशू ख्रिस्ताने आमची जागा घेतली, जेणेकरून तुम्ही आणि मी, आम्ही त्या स्वर्गीय स्थानामध्ये त्या देवपित्याबरोबर तिची लेकरं बनू शकतो. जीसस इज द रिझन फॉर द सीझन. किती लोक विश्वास ठेवतात? आमेन. आपल्याला वाटतं सॅन्टा क्लॉज आहे, ख्रिसमस आहे, ट्री आहे, डेकोरेशन आहे, स्टार आहे, ते सगळं नंतर आलं. खरं कारण येशू ख्रिस्त आहे. आमेन. आणि कोणी सांगू शकतं का मला? काही लोकांनी हात वर केले होते की ख्रिसमसची तयारी सुरू केली म्हणजे नेमकं काय काय केलं आहे? चांगली गोष्टी तयारी करतात. नेमकं काय केलं? तयारी सुरू केली म्हणजे काय काय केलं? घराचं क्लिनिंग केलं. प्रेज द लॉर्ड. पेंटिंग. अजून सांगू शकता? नवीन कपडे. प्रेज द लॉर्ड. येस. अजून? तर आपण या सगळ्या गोष्टी करतो प्रियांनो. ज्यावेळेस सांगू शकता? ज्यावेळेस आपण ख्रिसमसच्या या दिवसांमध्ये जातो, आपण बऱ्याच गोष्टींमध्ये तयारी करतो. आपण जसं सांगितलं ताईंनी कोणीतरी की आपण घराला स्वच्छ करतो, पेंटिंग करतो, नवीन कपडे, मग गोडधोड फराळ वगैरे सुरू होतात. सगळ्यांच्या किचनमधून घरचे तर चांगला चांगला सुगंध येतो. मग जेवण, बिर्याणी, डेकोरेशन, गिफ्ट देणं वगैरे बऱ्याच काही गोष्टी असतात. आणि हे सगळं करून, ह्या गोष्टींना एकत्र करून आपण ख्रिसमस साजरा करतो. आणि हे सगळं करणं चांगलं आहे, ह्याच्या विरोधात आपण बिलकुल नाही आहे. पण हे सगळं करता करता ज्या आत्मिक गोष्टी आहेत ना प्रियांनो, त्या मागं राहता कामा नाही. आता आज आपण मंडई म्हणून या ठिकाणी एकत्र आलोय. जगामध्ये तुम्ही कोणाला पण जाऊन विचारा ख्रिसमस म्हणजे काय, लोकांच्या डोक्यामध्ये एकच बसलाय, मोठा डीजे लावायचा, दारू प्यायची, नाचायचं, गायचं, एकमेकाच्या गळ्यामध्ये पडून भेटायचं, झाला ख्रिसमस. पण ख्रिसमस हा नाहीये. शेजारच्याला सांगा, हा ख्रिसमस नाहीये. येस, देव बाप आनंदाच्या विरोधात नाहीये. उलट त्या तुरुंगामधून पौल महाराज म्हणतात फिलिप्पी 4 मध्ये की पुन्हा मी सांगतो आनंद करा, पण प्रभूमध्ये आनंद करा.
आम्ही जो काय आनंद करतो प्रियांनो, तो परमेश्वरामध्ये असला पाहिजे. आणि आज पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत की ख्रिसमसच्या तयारीमध्ये आम्ही काय करतो, ते म्हणजे आम्ही आमचं घर स्वच्छ करतो. म्हणा, घर स्वच्छ करतो. येस, या दिवसांमध्ये घराची स्वच्छता करणं गरजेचं आहे. घराला स्वच्छ करा, पेंटिंग करा, प्रत्येक गोष्ट आम्ही करतो आणि ती चांगली आहे प्रियांनो. असं जगामध्ये म्हटलं जातं, क्लेनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. किती लोकांनी ऐकलंय की जिथं स्वच्छता असते त्या ठिकाणी परमेश्वर वास करतो, असं म्हटलं जातं. आणि आपल्याला पण आवडत नाही घरामध्ये पसारा असला, जुन्या पुराण्या गोष्टी असल्या, तर या ऋतूचा उपयोग करून आपण ते स्वच्छता करतो, पेंटिंग करतो. आणि हे सगळं करता करता काही लोक स्वतःला पण सजवायला सुरू करतात. पार्लरला जातात, तयार होतात, सलूनला जातात, हे करतात ते करतात. लाजू नका, म्हणजे चांगल्या गोष्टी, तुम्ही स्वतःला पण चांगलं तयार केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाचे लोक सुंदर हँडसम दिसले पाहिजे. पण प्रियांनो, सगळ्यात मोठी गोष्ट, घर स्वच्छ करता करता, स्वतःला बाहेरून सजवता सजवता, स्वतःला स्वच्छ करता करता, आज घर स्वच्छ करताना पहिला मुद्दा आहे, आपलं अंतःकरण आपण शुद्ध केलं पाहिजे. अंतःकरण स्वच्छ केलं. घरासाठी झाडू आहे, बरेच काही गोष्टी आहेत, पण अंतःकरणासाठी येशूचं रक्त आहे, पवित्र वचन आहे, पवित्र आत्मा आहे. आज माझा प्रश्न आहे, या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या अंतःकरणावर काम करत आहात का? घराची साफसफाई आम्ही जोरदार करतो, चांगली गोष्ट आहे, आम्ही ते केलं पण पाहिजे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अंतःकरण शुद्ध असणे. बाहेरचे लोक बघतील, अरे घर किती भारी केलं, पेंटिंग काय केलं, नवीन पडदे लावले, हे केलं, मेकअपला, पार्लरला गेली, सगळं चांगलं. बाहेरचे लोक अट्रॅक्ट होतील, पण परमेश्वर हे बघून अट्रॅक्ट होणार ना. परमेश्वर एकच गोष्ट बघून अट्रॅक्ट होणार, ते म्हणजे तुमचं शुद्ध हृदय. बायबलचं वचन सांगतं, मत्ती याचा 5 अध्याय वचन 8 आपण वाचूया. काय सांगतं बायबल? येशू ख्रिस्ताचं डोंगरावरील प्रवचन आहे, सगळ्यात मोठा त्याचा तो संदेश आहे. आणि त्या संदेशामध्ये तो काय म्हणतो, मत्ती 5:8 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 5 and verse 8, ब्लेसेड आर द प्युअर इन हार्ट, फॉर दे शॅल सी गॉड. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन. 8वं वचन, मत्ती 5:8. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आमेन. आपला हात तुमच्याकडून म्हणणार का, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. किती लोकांना देवाला पाहायचंय? आमेन. ख्रिसमसच्या वेळेस सगळी लोक येशूला बघायला येत होते. मेंढपाळ आले, देवदूत वरती होते, मागी लोक आले, अजून कोण, म्हणजे बायबलमध्ये इतक्या लोकांबद्दल आहे. पण आज जर का तुम्हाला आणि मला ख्रिस्ताला पाहायचंय, तर आम्ही कधी पाहू शकणार? अंतःकरण शुद्ध असेल तर. नाही तर कितीही घराला सजवा, काहीही करा, काही फरक पडणार नाही. आणि कुठल्या गोष्टीपासूनच हृदय शुद्ध करण्याची गरज आहे? अक्षमेपासून. इथं घराला मस्त सजवाल, स्वतः पण मस्त तयार व्हाल, पण मनामध्ये कडूता अक्षमा असेल ना, अशा ख्रिसमसला काही अर्थ नाही प्रियांनो. लपलेल्या पापापासून, तिरस्कारापासून, लोभापासून, जे काही देहाचे कर्म आतमध्ये आहेत ना, त्या गोष्टीपासून स्वतःला शुद्ध करण्याची या ऋतूमध्ये गरज आहे प्रियांनो. कारण येशू आमचं घर सजवण्यासाठी नाही, तो आमचं हृदय सजवण्यासाठी आला आहे. हालेलुया. आणि या ऋतूमध्ये आम्ही आमच्या मनावर, आमच्या हृदयावर काम करणं अत्यंत गरजेचं आहे. मागचा 1 महिना आपण शिकलो, आपलं हृदय, आपलं अंतःकरण ही ती जमीन आहे. आणि तुम्हाला सांगतो पहिलं, ज्यावेळेस तुम्ही अंतःकरण साफसूफ करतात ना, पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या हृदयाला चांगली जमीन बनवत आहात. आणि ती चांगली जमीनच 100 पट फळ आणते. आज एक गरज आहे. आज जे काय जग आहे ना, आज सगळं शो ऑफ चालू आहे. काय चालू आहे? सगळ्यांना बाहेरून दाखवायचंय. आतमध्ये लोक किती तुटलेले आहेत, किती कर्जबाजारी आहेत, काय काय फरक पडत नाही. बाहेरून लोकांना मी भारी दिसलं पाहिजे. बट आय टेल यू, द लॉर्ड सीज द ब्रोकननेस ऑफ युअर हार्ट. परमेश्वर तुमचं तुटलेलं मन जाणतो, अँड ही वॉन्ट्स टू फिक्स यू. पण त्याला तुमचं सहकार्य पाहिजे. तुम्हाला ओलांडून तुमच्या अंतःकरणात तो काय काम करणार नाही. एकदा एक गोष्ट ऐकली होती, आय थिंक देवाचे सेवक जॉनी लिव्हर एक मेसेज देत होते, आणि ते एक गोष्ट सांगत होते की एकदा एक माणूस होता, तो सकाळी जॉगिंग करत होता, आणि त्याला पार्कमध्ये एक व्यक्ती भेटतो. तो त्याला विचारतो
जॉनी लिव्हर त्याला विचारतात, अरे भाई साहब कैसे हो? नाही ते खूप कर्ज वगैरे झालंय वगैरे, बाकी सब ठीक आहे. मग आणखी त्याला एक प्रश्न येतो, बाकी बहीण कशी आहे, आई कशी आहे, घरचे? नाही आई आजारी असते, तिला हे असतं ते असतं, घरामध्ये खूप प्रॉब्लेम आहे, बाकी सगळं ठीक आहे. पण लेकरांचं कसं, नाही त्रास देतात, अभ्यास करत नाही, बाकी सगळं ठीक आहे. पण तो त्याला प्रत्येक प्रश्न विचारतो, हा इकडे सांगतो, पण शेवटी बाकी सगळं ठीक आहे. अरे जीवनामध्ये इतके प्रॉब्लेम आहेत, मग तू बाकी सगळं ठीक आहे कसं काय म्हणू शकतो? आज आपण बाहेरून कितीही घराला सजवा, सगळं सेलिब्रेट करा, पण अंतःकरणामध्ये शांती नसेल, अंतःकरणामध्ये समाधान नसेल, अंतःकरणामध्ये ती शाश्वती नसेल, तर काय उपयोग प्रियांनो? ख्रिसमसचा उद्देश, येशू आमच्यासाठी पृथ्वीवर आला. या ऋतूमध्ये आम्ही आमचं हृदय, आमचं मन घेऊन त्याच्याजवळ गेलं पाहिजे. मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो, मनुष्य बघणार आहे किती छान सूट आहे, किती छान साडी आहे, किती छान हेअरस्टाईल आहे, घराला काय भारी पेंट मारला, हे मनुष्य पाहणार. देवाला यांनी काही फरक पडत नाही. कंपल्सरी नाही आहे तुम्ही नवीन कपडे केले प्रेज द लॉर्ड, नाही केले प्रेज द लॉर्ड, पण देव अंतःकरण पाहणार. मनुष्य बाहेरील स्वरूप पाहणार आहे, देव हृदय पाहणार आहे प्रियांनो. आणि आज या ऋतूमध्ये आमचं हृदय त्याच्यासमोर कसं आहे? आज स्वतःला हा प्रश्न विचारा की माझं हृदय मी त्या ठाई शुद्ध करतोय का? जसं आपण घरामधल्या खोल्या शुद्ध करतो ना, तसंच अंतःकरणामधल्या खोल्या पण शुद्ध करा. वरच्या वर हृदयामध्ये चांगलं असेल, पण डीप आतमध्ये काय काय वुंड्स असतात, काय जखमा असतात, जुन्या पुराण्या आठवणी, 5 वर्षापूर्वी ते तसे बोलले होते, अजूनही आज ते सगळं साफ करा प्रियांनो. नवीन वर्षामध्ये या गोष्टी घेऊन जाऊ नका. मी सांगतो प्रियांनो, नवीन वर्षामध्ये या मंडळीमध्ये तुमच्या प्रत्येकाच्या आपल्या कुटुंबांमध्ये देवबाप नवीन कार्य करणार आहे. पण ते नवीन कार्य स्वीकारण्यासाठी तुमचं हृदय जुन्या गोष्टींपासून रिकामं मोकळं होणं, अशुद्ध गोष्टींपासून साफ होणं गरजेचं आहे. मगच देव त्या नवीन गोष्टी आतमध्ये टाकू शकेल. जर का तेच जुन्या गोष्टी घेऊन आपण धरून बसतो, हे नाही हे केलं, त्यांनी ते कळलं नाही. आणि हा तो ऋतू आहे, हा डिसेंबरचा महिना. मी ख्रिसमससाठी जरी बोलतोय, तर एक नवीन वर्षासाठी स्वतःची तयारी सुरू करा की एका महिन्यामध्ये मी नवीन वर्षामध्ये प्रवेश करणार आहे. प्रभू तू मला तयार कर. इस्रायल लोक जेव्हा त्या गुलामगिरीतून निघाले आणि जी रात्र त्यांना ओलांडायची होती, त्यांना मिस्र देश सोडून बाहेर जायचं होता, त्यांनी तयारी केली. असेच ते निघाले ते, आणि मग देवाने त्यांच्यासाठी महान कार्य पुढे केले. आज आपल्याला पण स्वतःची तयारी करणं गरजेचं आहे नवीन वर्षामध्ये प्रवेश करताना. आणि जसं ख्रिसमससाठी आपण आपलं घर साफ करतोय, निश्चित करा प्रियांनो, घर साफ करा. आपल्याला चर्चचं ऑफिस पण सगळ्यांना साफ करायचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला एकत्र येऊन करायची आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आपलं हृदय स्वच्छ करणं गरजेचं आहे. म्हणणार का या ख्रिसमसच्या ऋतूमध्ये माझ्या घराबरोबर मी माझं अंतःकरण शुद्ध करणार. प्रत्येक खोली माझ्या हृदयाची मी शुद्ध करणार. आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो प्रियांनो, मी एक खूप सुंदर गाणं आहे, जुनं गाणं आहे ते. तेरा हो अभिषेक अमन के राजकुमार, आज हमारे दिल में जन्म ले हे प्रभु येशु महान. काय म्हणतो गीतकार, काय म्हणतो? आज हमारे दिल में जन्मले हे प्रभु येशु महान. हालेलुया. येशूचा जन्म कुठे झाला होता, कोणी सांगू शकतं? येशूचा जन्म कुठं झाला होता? बेथलेहेममध्ये. पण आज त्याचा जन्म बेथलेहेममध्ये नाही होते प्रियांनो. आज त्याचा जन्म तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये होणं गरजेचं आहे. येशूचा जन्म बेथलेहेममध्ये झाला ना, त्या एका जन्माने ना पूर्ण दुनियाचा इतिहास बदलून टाकला. पण येशू बेथलेहेममध्ये जन्मला, त्याने तुम्हाला आणि मला काय फरक पडतो? टेक्निकली काही फरक पडत नाही. फक्त आमचं घरचं कॅलेंडर बदललं. जे ह्याच्या पहिलं BC होतं सगळं, आता ते AD मध्ये ॲनो डॉमिनीपासून 2025 वर्षात एक नवीन गोष्टी, हिस्ट्री बदलली फक्त जगाची. पण ज्यावेळेस येशू तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये जन्म घेतो ना, आमचं वर्तमान, आमचं भविष्य, आमचं जीवन सगळं काय बदलून जातं प्रियांनो. तो बेथलेहेममध्ये जन्मला, इतिहास बदलला. तुमच्या हृदयात तो जन्मल्याने तुमचं जीवन, तुमचं भविष्य, तुमचं वर्तमान, कुटुंब सगळं काही बदलू शकतं. पण तो कधी तो जन्म होईल? शुद्ध असतानाच. जरी त्याचा जन्म त्या गव्हाणीमध्ये झाला ना,
मला वाटतं त्या मरियेने योसेफानी पण जाऊन थोडी ती गव्हाणी साफसूफ केली असेल. असंच त्याला कुठे पण जन्म नसेल दिला. आणि आज तो पाहिल प्रियांनो, जे अंतकरणाची शुद्ध ते धन्य ते परमेश्वराला पाहतील. तर म्हणणार माझ्या मागं, मी या ऋतूमध्ये माझं घर स्वच्छ करणार आणि त्याबरोबर माझं अंतकरण पण शुद्ध करणार. आमेन. दुसरी गोष्ट, ख्रिसमसची तयारी आपण कशी करतो? मला नवीन कपडे. हां, काही लोक खुश झाले. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना नवीन कपडे आवडतात? सगळ्यांना आवडतात, कोणीच असं नाही आहे. येस, ख्रिसमससाठी नवीन कपडे घेतले, प्रेज द लॉर्ड. अजून घेतले नसेल, प्रेज द लॉर्ड, ते महत्त्वाचं नाही आहे. पण आपण एक असतं दरवर्षी की ख्रिसमस म्हणले की मी काहीतरी नवीन करणार. आणि नवीन कपडे घेणं चांगलं आहे प्रियांनो. म्हणजे आपलं सेलिब्रेशन असं असलं पाहिजे ना, जगाच्या लोकांना कळलं पाहिजे, अरे आज यांच्या घरी काहीतरी स्पेशल आहे. कोणी 4 लोकांनी विचारलं पाहिजे, अरे बाबा आज काय आहे? मग तुम्ही सांगू शकतात की आज माझा तारणारा जन्माला आला आहे. चांगल्या रीतीने सेलिब्रेट करा. नवीन कपडे आपण घालतो, खूप चांगली गोष्ट आहे प्रियांनो. पण त्याबरोबरच आपल्याला माहिती आहे का, आपण वाचूया प्रकटीकरण याचा 19वा अध्याय आणि वचन 8 की देवाने तुम्हाला आणि मला काही आध्यात्मिक वस्त्र पण दिले आहेत. आणि हे आत्मिक वस्त्र म्हणजे काय प्रियांनो? हे आत्मिक वस्त्र म्हणजे आमचे कर्म आहेत. म्हणणार का, परमेश्वराने मला आध्यात्मिक वस्त्र दिले आहेत आणि ते आध्यात्मिक वस्त्र म्हणजे माझे कर्म आहेत. आज जसं या ख्रिसमसच्या ऋतूमध्ये आपण नवीन कपडे घेणार आहोत ना, आज तुम्हाला आव्हान करतो, जे आत्मिक वस्त्र देवबाप तुम्हाला आणि मला देतो ना, ते पण परिधान करा. तुमचा ख्रिसमस आशीर्वादाचा असेल. तुम्ही इतरांसाठी एक आशीर्वाद बना. तुमच्या नवीन कपडे घालण्याने कदाचित फक्त तुम्ही खुश व्हाल, तुम्ही आशीर्वादित व्हाल. पण तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही हे आत्मिक वस्त्र घालाल ना, तुम्ही इतरांसाठी पण आशीर्वाद बनाल प्रियांनो. आपण ते वचन वाचूया. काय सांगतं प्रकटीकरण 19:8? तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावायला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. हा, जे वस्त्र परमेश्वराने मंडळीला दिली आहेत ते आत्मिक वस्त्र म्हणजे त्यांचे नीतिकृत्य आहेत. नीतिकृत्य म्हणजे त्यांचे चांगले कृत्य आहेत. आणि आज आपण पाहूया वचनामधून. जर का मी याच्यामध्ये सखोल गेलो ना तर आज वेळ पुरणार नाही, हाच एक वेगळा विषय होऊन जाईल. पण थोडक्यात मी आज तुम्हाला सांगणार आहे की देवाने तुम्हाला आणि मला कुठले कुठले आत्मिक वस्त्र दिले आहेत. सगळ्यात पहिलं प्रियांनो, त्यांनी तुम्हाला आणि मला स्तुतीचे वस्त्र दिले आहेत. हालेलुया. आपण वाचूया यशाया याचा 61वा अध्याय आणि वचन 3. आयझाया चॅप्टर 61 and verse 3. किंवा आपण वचन 1 पासून वाचूया. चला. 61. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयी जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदिवानास बंधमोचन विदित करावे. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. सियोनातील शोकग्रस्तास राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे. त्यास शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे. खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. इथं प्रशंसारूप लिहिलंय, पण मूळ शब्द स्तुती आहे त्या ठिकाणी. खिन्न आत्म्याच्या जागे स्तुतीचे वस्त्र परिधान करा. आपल्या शेजारच्याला सांगा, नवीन कपड्याबरोबर स्तुतीचे वस्त्र धारण करा. हा, कशाऐवजी? खिन्न आत्म्याऐवजी. तुम्हाला मी सांगू शकतो प्रियांनो, यू कॅन वेअर द बेस्ट ऑफ बेस्ट क्लोथ्स. एकदम ब्रँडेड मॉलचे तुम्ही भारीतले भारी कपडे घालू शकतात, पण तुमच्या आतमध्ये मनामध्ये दुःख असेल. किती पण भारी कपडे आणा, 15 मिनिटं अर्धा तास तो आनंद राहील, पण आतमध्ये जे तुम्हाला आनंद पाहिजे ना तो मिळू शकत नाही. पण आज जे वस्त्र परमेश्वर देतोय, स्तुतीचे वस्त्र, ते स्तुतीचे वस्त्र तुम्ही परिधान करा प्रियांनो. ते वस्त्र परिधान करणं म्हणजे काय? आपलं मुख उघडून त्याची स्तुती करणे, हात उंच करून त्याची स्तुती करणे, टाळ्या वाजवून आवाज उंच करून गीत गाऊन त्याची स्तुती करणे. जेव्हा तुम्ही त्याची स्तुती करू लागतात ना, तो खिन्नपणा निघून जातो, निराशा निघून जाते, स्वर्गीय पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या ठाई येतो. आणि तो आनंद कोणी हिरावून घेऊ शकत नाही, कारण तो परिस्थितीवर अवलंबून नसतो, तो देवावर अवलंबून असतो प्रियांनो. हालेलुया.
आज ते वस्त्र तुम्हाला आणि मला धारण करण्याची गरज आहे. मी कुटुंबांमध्ये पाहिलंय, ख्रिसमसच्या दिवशी नवीन कपडे, घरामध्ये डेकोरेशन आहे, पण तिथं राग, चिडचिड, भांडण आहे, खिन्नपणा आहे. का? कारण बाहेरील गोष्टीवर फक्त लक्ष होतं. जे खरं परमेश्वर देतोय तिथं फोकस नाही केलं जात. पण देवाची इच्छा आहे प्रेरणो की तुम्ही आणि मी ते स्तुतीचे वस्त्र परिधान केले पाहिजे. सगळ्यात मोठं उदाहरण पौल आणि सिला. जसं मी प्रेषितमध्ये वाचतो, आय थिंक प्रेषित 16 माहिती काने, की ते तुरुंगामध्ये होते, साखळदंडाने बांधलेले होते, मारलं होतं त्यांना, पण तिथं त्यांनी स्तुती केली. बंधनं तुटले प्रियांनो. तुमचे नवीन कपडे घालण्याने, मगाशी पण मी बोललो, फक्त तुम्ही आशीर्वादित व्हाल, पण त्यावेळेस आम्ही वाचतो त्यांच्या स्तुतीने बरेच लोक, सगळे तुरुंग ओपन झाले, उघडून गेले तुरुंग, 1-2 लोकांच्या स्तुतीने. आणि जर तुम्ही स्तुती करतात ना, तुमचे पण आशीर्वाद मोकळे होतात, तुमच्या कुटुंबाचे, मंडळीचे, समाजाचे, प्रत्येक ठिकाणी परमेश्वर कार्य करतो प्रियांनो. आज गरज आहे ते स्तुतीचे वस्त्र परिधान करण्याची. जसं आपण नवीन कपडे घालणार आहोत, आजपासून एक सवय लावून घ्या, काय पण हो मी स्तुती करणार. आणि स्तुती शांत बसून करता येत नाही. म्हणणार का? स्तुती शांत बसून करता येत नाही. स्तुतीचा आवाज भिंतीच्या बाहेर निघाला पाहिजे, तुमच्या मुखातून निघाला पाहिजे, तुमच्या हृदयातून निघाला पाहिजे. तुम्ही बसाल असं एका खुर्चीवर, हा मी स्तुती करतोय, असं नाही होणार. येशू म्हणतात, जर का तुम्ही शांत राहिले तर ते धोंडे ओरडतील. स्तुतीमध्ये आवाज असतो, आणि तो आवाज विजयाचा असतो, तो आनंदाचा असतो, तो हर्षाचा असतो. फक्त कॅरेजिंग आपण घरोघरी जाऊन करतो ना, ते नाही. आपल्या स्वतःच्या घरामध्ये कुटुंब मिळून ख्रिसमसचे गाणे गा, देवाला धन्यवाद द्या, स्तुती द्या, की धन्यवाद येशू तू माझ्यासाठी आलास. हे स्तुती आराधना आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे. काय गीत गातो आपण? स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. आमेन. आणि फक्त गीत नाहीये, ही वास्तविकता आहे. येरिहोची भिंत कशी खाली आली? त्यांनी स्तुती जयघोष केला. आज तुमच्या जीवनामध्ये जर का काही बंधन असतील प्रियांनो, आज देवाच्या सानिध्यामध्ये घोषित करतो, तुम्ही स्तुती करायला सुरुवात करा, ते बंधनं तुटणार आहेत. फक्त नवीन कपडे, बाहेरील गोष्टी याच्याकडे फोकस करू नका. निश्चितपणे ते करा, पण खरा आनंद हा त्या स्तुतीमधून तुम्हाला प्राप्त होणार आहे. दुसरी गोष्ट त्याच अध्यायामध्ये यशाया 61 मध्ये आपण पाहूया, की देवाने आम्हाला स्तुतीचे वस्त्र दिले आहेत. त्या स्तुतीच्या वस्त्राबरोबर त्याने आम्हाला आणखी कुठले वस्त्र दिलेत बरं? वचन 10 आपण वाचूया. यशाया 61:10. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शेला पगोटे लेऊन स्वतःला याजकासारखा मंडित करीतो व नवरी जशी अलंकारांनी स्वतःला भूषित करीते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहे. म्हणणार का? येशूने मला तारणाची वस्त्र नेसवली आहे. टाळ्या वाजून त्या धन्यवाद देणार का? की हे वस्त्र आपल्याला कोणी देऊ शकत नव्हतं. कुठला मॉल नाही, कुठलं दुकान नाही, कुठलं पेठ नाही, ऑनलाईन कोणी नाही. तारणाचे वस्त्र त्याने तुम्हाला आणि मला दिले आहेत. आणि तारणाचे वस्त्र म्हणजे काय? तुमचं आणि माझं बदललेलं परिवर्तित जीवन. आज या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये स्तुतीचं वस्त्र धारण करणं म्हणजे काय? त्याची स्तुती करणं. तारणाचं वस्त्र धारण करणं म्हणजे काय? जे त्यांनी तुम्हाला आणि मला नवीन जीवन दिलंय, आमच्या पापांची त्यांनी क्षमा केली, एक नवीन सुरुवात केली ना, ते नवीन जीवन रोज जगणे. आता अनेक वेळा आपलं तारण झाले तरी पण आम्ही जुनं जीवनच जगतोय, कधी देवामध्ये कधी जगामध्ये. संडे आला की देवामध्ये, मंडे आला की कुठे माहित नसतं. 25 तारखेला सकाळी चर्चमध्ये देवामध्ये, घरी आल्यावर मग विचारू नका, मग माणूस स्वतः कुठे असं त्यालाच माहित नसतं. नाही प्रियांनो, तारणाचे वस्त्र म्हणजे जे देवाने एक नवीन सुरुवात दिली आहे ना, ते नवीन जीवन जगणे. 2 कोरिन्थीकरास पत्राचा 5:17 ते तारणाच्या जीवनाबद्दल लिहिलं आहे, की जो कोणी ख्रिस्त येशूमध्ये आहे तो नवीन उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा सर्व नवीन झाले. म्हणणार का माझ्या मागं? मी ख्रिस्त येशूमध्ये आहे, मी नवीन उत्पत्ती आहे. जुनं पापमय जीवन, हरलेलं जीवन, आजाराचं जीवन, नकारात्मक जीवन होऊन गेलं आहे. मी पाहतो ख्रिस्त येशूमध्ये सगळं काही नवीन झालं आहे. हालेलुया. हे नवीन जीवन आपण जगायला सुरुवात केलं पाहिजे प्रियांनो. जोपर्यंत आपण हे नवीन जीवन जगायला सुरू करत नाही, ह्याचा अर्थ आपण त्या तारणाचे वस्त्र परिधान केले नाहीयेत.
उधळा पुत्र बापाकडे परत आला ना, बापाने अंगठी दिली, जोडे दिले, पण ते नवीन वस्त्र पण दिले. मग नवीन वस्त्र म्हणजे काय? मग सांगितलं की वस्त्र म्हणजे कर्म असतात, की तू आता नवीन कर्म करायला सुरू कर. येशू पण ज्या लोकांना क्षमा करायचं त्या लोकांना काय म्हणायचा? तुला मी क्षमा करतो, पुन्हा जाऊन ते पाप करू नकोस. आज या ख्रिसमसला स्वतःला आठवण करून द्या की येशू तारणारा माझ्यासाठी आला. आणि त्याचा येण्याचा उद्देश काय होता माहिती का? तुम्ही आणि मी बिर्याणी आणि फराळ खावा हा नाही. त्याचा उद्देश होता की ते एक दिवस वधस्तंभावर प्राण द्यावा. आणि आजही ते रक्त जिवंत आहे, ते किमती आहे. आम्ही पुन्हा पुन्हा पापमय जीवन जगून त्याचा अपमान करू शकत नाही प्रियांनो. आज ते तारणाचे वस्त्र जर का आम्हाला पाहिजे, तर आम्ही एक नवीन जीवन जगणं अत्यंत गरजेचं आहे. जे काही जुन्या गोष्टी मनामध्ये येतील, जुन्या मोह, जुने मैत्री, जुने संगती कॉल करतील, अरे ख्रिसमस आहे, एन्जॉय करू, पार्टी करू, पण नाही. आम्हाला आमचं गीत माहिती आहे, जब से प्यारा येशू आया मेरा जीवन बदल गया. नवीन जीवन तुम्ही आणि मी जगलं पाहिजे. काय सांगतं? त्यांनी तारणाची वस्त्र नेसली आहेत. त्याच वस्त्रामध्ये पुढं 1:10 त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत, मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिले आहे. हालेलुया. म्हणणार का? येशूनी मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिलेले आहे. धार्मिकतेचा झगा. किती पैसे द्या, आम्हाला कुठून आम्ही स्वतःसाठी विकत घेऊ शकत नाही. त्याच्या बलिदानाने हा जागा आम्हाला मिळालेला आहे. आणि धार्मिकता काय प्रियांनो? व्हॉट इज रायचियसनेस? धार्मिकता म्हणजे आता आम्हाला त्या देवासमोर भयविरहित, पापविरहित, लाजविरहित उभं राहण्याची पात्रता प्राप्त झाली आहे. यू आर रायचियस इन क्राइस्ट. जुन्या करारामधल्या कुठल्याही लोकांकडे हा आशीर्वाद नव्हता. ते वर्षातून एकदा जायचे, याजकाला पाठवायचे. पण आज तुम्ही आणि मी धैर्याने, मग अशा आपण आराधनेमध्ये पण देवाचा आत्मा आपल्याशी काय बोलत होता की आज ते परमपवित्र स्थानामध्ये तो आपल्याला घेऊन जात आहे. आज आम्ही अंगणामध्ये संतुष्ट होत नाही, आज आम्ही पवित्र स्थानामध्ये थांबत नाही, तर आज आम्ही परमपवित्र स्थानामध्ये थेट त्या कृपेच्या आसनासमोर जाऊन त्याची आम्ही आराधना करू शकतो, कारण आम्ही नीतिमान आहोत प्रियांनो. हे ते नीतिमत्वाचं वस्त्र, नीतिमत्वाचा झगा त्याने आम्हाला दिला आहे. आता स्वतःला पापी म्हणून पाहायचं नाही, कारण सैतानाचं काम आहे मनामध्ये दोष टाकणे. काय टाकणे? दोष. की तू पापी आहेस, तू हरलेला आहेस, तू आजारी आहेस, तुझ्यावर कोणी प्रेम करत नाही. तुम्ही किती भारी कपडे घ्या ख्रिसमसला, तुमच्या शेजारच्यांनी चांगली साडी घातली असेल, तुमचा आनंद तिथंच गेला. नाही राव, त्याची आता 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 माझा मूडच गेला. का? कारण त्या नैसर्गिक गोष्टीमध्ये आम्ही कॉम्पिटिशन पाहत होतो. तसं नाही आहे प्रियांनो. पण हा जो तुमचा झगा आहे ना, ह्याचं कम्पॅरिझन कशाशी होऊ शकत नाही. तुम्ही त्या देवासमोर कायम थांबू शकतात. आणि आज बरेच लोक देवासमोर काय येत नाही, अरे जाऊ दे, मी कसं प्रार्थना करू, मी तर पापी आहे. अजून बऱ्याच लोकांची प्रार्थना तशी असती, मी तर झुरळ आहे, मी तर धूळ आहे, मी तर किडा आहे. असं म्हणून तुम्ही स्वतःचा नाही, तुम्ही त्या देवाचा अपमान करताय प्रियांनो. कारण ते तुम्हाला आज स्वतःमध्ये स्वीकारलेलं आहे. येशूनी तुम्हाला खरेदी केलंय, आणि तरी पण तुमची प्रार्थना असती, मी तर पापी आहे. पापी नाही, तुम्ही नीतिमान आहात. शेजारच्या सांगा, तू नीतिमान आहेस, तू देवाचं लेकरू आहेस. आमेन. हे सत्य कधीही विसरू नका. ख्रिसमस हेच आहे प्रियांनो. सन ऑफ गॉड बिकेम द सन ऑफ मॅन, सो दॅट द सन्स ऑफ मॅन शुड बिकम द सन्स ऑफ गॉड. येशू देवाचा पुत्र मानव झाला, जेणेकरून मानव पुत्र हे त्या देवाचे पुत्र झाले पाहिजे. आणि आज तुम्ही त्या ॲटिट्यूडने जीवन जगलं पाहिजे. आज असे पण काही लोक आहेत, मी जास्त खोलावर जाणार नाही, पण ते बायबलला हात लावत नाही, कारण त्यांना सांगितलं तुम्ही बायबल वाचू शकत नाही, तुम्ही पापी आहात. तुमचे जे धार्मिक पुढारी येईल ते तुमच्या घरी येतील, तेच बायबल काढतील, तेच प्रार्थना करतील, आणि मग ते गेल्यानंतर, ते लोक गेल्यानंतर तुम्ही पुन्हा ते बायबल वर ठेवायचं आहे. वर ठेवता ठेवता ते आता डोक्यावरून गेले. पण ह्यांना बायबलला हात लावायची परवानगी नाही आहे. का? नाही, ते खूप पवित्र आहे, आम्ही त्याला कसा हात लावू? अरे येशू ख्रिस्तामध्ये तू पण पवित्र आहेस. पहिला आम्ही पापी होतो म्हणून आम्ही पाप करायचो. आज पण आमच्याकडून चुका होतात, पण त्या चुकांमध्ये आमची आयडेंटिटी बदलत नाही. आम्ही पवित्र तर पवित्रच राहतो.
आज पण आमच्याकडून चुका होतात, नवऱ्याकडून बायकोकडून चुका होतात, पण ते नातं कधी तुटत नाही. लेकरं आई वडिलांना खिन्न करतात, पण ते नातं तुटत नाही. आज पण तेच आहे, चुका होतात, पण आम्ही त्या नात्याच्या बाहेर कधी पडत नाही. का? कारण आता आम्ही नीतिमान ठरलो गेलो आहोत. आणि म्हणून आम्हाला धैर्याने त्या देवाच्या जवळ दररोज यायचं आहे. कुठलाही दोष भावना, कुठलाही भीती, कुठलाही रोमकरसपत्र 8 देवचन 1 काय सांगतं की जो कोणी ख्रिस्त येशूमध्ये आहे त्याला आता दंडाज्ञा नाहीये. सैतान तुम्हाला किती पण म्हणेल की तुला आता शिक्षा होणार, तू हे करणार, तू ते करणार, ज्या क्षणी तुम्ही येशूचं रक्त स्वीकारता, पापांची कबूल करतात, येशूचं रक्त तुम्हाला सर्व अनितीपासून शुद्ध करतं. फक्त तुम्हाला पापांची कबुली करायची. तुम्ही नीतिमान आहात प्रियानो, आणि ह्या ॲटिट्यूडनी तुम्हाला जीवन या ऋतूमध्ये जगायचं आहे. कुठलाही दोष भावना, कुठलाही नकारात्मक विचार त्या देवाबद्दल मनामध्ये बाळगता कामा नाही. पुढचं, देवाने तुम्हाला आणि मला स्तुतीचं वस्त्र दिलं आहे, तारणाचे वस्त्र दिलेत, नीतिमत्वाचे वस्त्र दिलेत. आणखी त्याने आम्हाला कुठलं वस्त्र दिलं आपण पाहूया प्रियानो. कलसेकरासपत्राचा 3 अध्याय वचन 12 ते 14. आपण जुन्या करारामधून काही वस्त्र पाहिलं, तर नवीन करारामधून आपण काय पाहूया. कलसे 3 12 ते 14. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. ही धारण करा. हा, एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन, अशी जी प्रीती, ती ह्या सर्वांवर धारण करा. ही ह्या सर्वांवर धारण करा. धारण करणे म्हणजे आपण शर्ट धारण करतो, कोट धारण करतो, त्याच रीतीने आम्हाला क्षमाशीलता, कनवाळूपणा, प्रीती, सौम्यता ह्या गोष्टी धारण करायच्या आहेत. आज हे खूप महत्वाचं आहे पेनो. या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये तुम्हाला असे अनुभव पण आले असतील. तुमच्या घरामध्ये फराळ बनतंय, डेकोरेशन चालू आहे, पण त्याच टाइमला असे घमासान भांडणं होऊन जातात ना. त्या ख्रिसमसचा काय किती लोकांना एक्सपिरियन्स आहे? मी गेलो आहे त्याच्यातून, आहेत. प्रेज गॉड. आम्ही देवाच्या मंदिरामध्ये प्रामाणिक राहू शकतो. सगळं काही बाजूवर राहून जातं, मग त्या डेकोरेशनमध्ये इंटरेस्ट राहत नाही, नवीन कपड्यामध्ये राहत नाही, कशामध्ये इंटरेस्ट राहत नाही. का? हे जे आम्ही परिधान केलं पाहिजे ना, सौम्यता, लीनता, कनवाळूपणा, करुणामयुक्त स्वभाव, हे धारण करायला आम्ही कमी पडतो प्रियांनो. आणि हे सगळं काय? एका शब्दात सांगायचं तर ख्रिस्ताचा स्वभाव. आज ख्रिस्ताचा स्वभाव आम्ही धारण केला पाहिजे. वधस्तंभावर काय झालंय माहिती आहे का? त्यांनी आमचं पाप स्वतःवर घेतलं आणि त्यांनी त्याचा स्वभाव आम्हाला दिला आहे. फक्त आम्ही काय करतो, जेव्हा आम्हाला पाहिला तेव्हाच आम्ही त्याला घालतो, काम झालं की त्याला काढून हँगरला लावून कपाटात ठेवून टाकतो. आपल्या सोयीनुसार आपण त्याला घालत असतो. पण कंटिन्यूस, सतत, विशेष करून ख्रिसमसच्या दिवसांमध्ये प्रियांनो, एक सवय लावा की मी तो करुणामय, प्रेमळ, क्षमाशील स्वभाव धारण करणार. तुम्ही पण शांतीमध्ये असाल आणि इतर लोकांना पण ख्रिस्त तुमच्याद्वारे दिसणार प्रियांनो. किती लोकांची इच्छा आहे की या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये इतरांना ख्रिस्त तुमच्यामधून दिसला पाहिजे? किती लोकांची इच्छा आहे? पहिला लहानपणी आम्ही जायचो सिटीमध्ये, कॅम्पामध्ये गवानी बघायला. मग खूप भारी वाटायचं ते सगळं मांडून ठेवलं. मग असं वाटायचं तिथं बाळ येशू आहे. पण नाही प्रियांनो, तो आता बाळ नाही, तो आता गौरवाचा राजा आहे. तो तुमच्यानी माझ्या आतमध्ये वस्ती करतो. आणि त्याला, तुम्हाला आणि मला एक विशेष काम त्यांनी दिलं आहे. माहिती का काम काय? ख्रिस्तीपणा म्हणजे काय? कोणी सांगू शकतं का मला? ख्रिस्तीपणा म्हणजे काय? ते एक नातं आहे. मी नेहमी म्हणतो की ते एक नातं आहे, पण त्याच्या पलीकडे ते काय आहे? देवाने तुम्हाला आणि मला पृथ्वीवर का ठेवलंय? त्यांनी तुम्हाला आणि मला पृथ्वीवर ठेवलंय जगाला आपल्याद्वारे ख्रिस्त प्रकट करण्यासाठी. आणि तो कधी प्रकट होईल? जेव्हा तुमचा आणि माझा स्वभाव करुणायुक्त असेल, प्रेमळ असेल, क्षमाशील असेल, आम्ही दयनीय भले लोक असू. आज हे अत्यंत गर्दी, आणि हे होणार नाही प्रियांनो, कारण तुमचा आणि माझा जो ध्येय स्वभाव आहे ना, त्याला अहंकार आवडतो, त्याला मीपणा आवडतो, त्याला स्वार्थीपणा आवडतो, त्याला स्वतःच पुढं करायला आवडतं. पण येशूचा जो करुणामय स्वभाव आहे ना, म्हणून लिहिलंय की तो धारण करा, मना धारण करा. तसं आपण इथे येताना थंडी वाजते, बऱ्याच लोकांनी जॅकेट, स्वेटर घातलेत, आपोआपलं का अंगावर? ते कपाटामध्ये होतं, तुम्ही विचार केला ते नाही तुमच्या अंगामध्ये आलं का? नाही आलं. तुम्ही एफर्ट्स घेतले, ते काढलं, त्याला झटकलं, ऊन दिलं, घातलं, आणि मग तुम्ही इथे आले की नाही? त्याच रीतीने
हा स्वभाव पण आम्ही धारण करायला एफर्ट्स घेतले पाहिजे. रोज ते निर्णय घेतला पाहिजे की आज मी करुणायुक्त हृदय घेऊन लोकांशी वागणार, आज मी क्षमाशील हृदय ठेवणार, आज मी प्रेमाने वागणार. हे आमच्याद्वारे झालं पाहिजे प्रियांनो. हे वस्त्र अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मग तुमचा आनंद कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. शेवटचं हा खूप मोठा विषय होऊन जाईल, पण मी थोडक्यामध्ये सांगतोय. आणखी एक जे वस्त्र देवाने तुम्हाला आणि मला दिलं आहे, इफिसकारास पत्र याचा 6वा अध्याय वचन 13 ते 17. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण ते वाचता नाही, पण तुम्हाला मी सांगतो, त्यांनी आम्हाला आत्मिक युद्धाचे वस्त्र दिले आहेत. म्हणणार का, परमेश्वराने मला आत्मिक युद्धाची वस्त्र दिली आहेत. येस. तुम्ही म्हणाल कसं काय, ख्रिसमसचा आणि आत्मिक युद्धाचा काय संबंध आहे? बायबलमध्ये वाचा, मत्तईच्या 2ऱ्या अध्यायामध्येच येशूला भेटायला ज्ञानी लोक येतात आणि तिथंच तो हेरोद फरमान पण काढतो की येशूला संपवून टाका. सैतानाची कधी इच्छा नाहीये की येशू या जगाला प्रकट व्हावा आणि ऐन ख्रिसमसच्या दिवसांमध्ये पण तो घाला घालण्याचं काम करतो. म्हणून तुमचे नवीन कपडे तर घालाच, पण तुमच्या आत्मिक मनुष्याला शस्त्रसामग्री द्या. तारणाचं शिरस्त्राण, नीतिमत्वाचं उरस्त्राण, सत्याचा कमरबंद, सुवार्तेच्या पादुका, विश्वासाची ढाल, आत्म्याची वचनाची तलवार ही आपण कायमस्वरूपी धारण केली पाहिजे. आपल्याला वाटतं की अरे ख्रिसमस म्हणजे काय, फक्त सेलिब्रेशन आहे, आनंद आहे, नाचगाणे आहे. नाही नाही नाही. आज जे काय आपण पाहतो ना, बायबलमध्ये लिहिलंय, द होल वर्ल्ड लाईज अंडर द स्ले ऑफ द विकेड वन. सैताने जगाला फसवून टाकलंय. या जगिक एन्जॉयमेंटमध्ये खरा ख्रिसमसचा अर्थ, खरा ख्रिसमसच बाजूला राहिलाय. आणि हे पण एक आत्मिक युद्ध आहे. जो पण आपण ते विश्वासाची ढाल घेत नाही, देवाचं वचन घेत नाही, तारण शस्त्रांग घेत नाही ना, आपण पण याच्यामध्ये भोगलं जाऊ शकतो प्रियांनो. म्हणून स्वतःला राखण्यासाठी, स्वतःला सांभाळण्यासाठी, इतरांना तर नंतर वाचतो, आपण स्वतःला सांभाळा प्रियांनो. आपण स्वतःला सांभाळत नाही, आपणच जगामध्ये हरवलो गेलो, आपणच जगाशी समरूप झालो, मग आपण युद्ध कसं करणार? आणि युद्ध करण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला हे आत्मिक वस्त्र दिले आहेत. कुठले कुठले वस्त्र देवाने आपल्याला दिले म्हणणार का? या ऋतूमध्ये ख्रिसमसची तयारी करताना मी नवीन कपडे तर घालणार, पण त्याबरोबर स्तुतीचे वस्त्र, तारणाचे वस्त्र, नीतिमत्वतेचे वस्त्र, प्रेमळ स्वभाव, ख्रिस्ताचा स्वभाव याचे वस्त्र, आत्मिक युद्धाचे वस्त्र हे पण मी परिधान करणार. तुमची शॉपिंग लिस्ट मी तुम्हाला देत आहे. हे 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 सगळं करायचं आहे, विसरू नका. आठवणींनी हे या ख्रिसमसमध्ये पाळायचंच आहे. मग तुम्ही किती छान दिसणार आहे ना. तुम्ही बघा, आता कसं नवीन कपडे घालतो आपण, दुकानामध्ये गेलो ट्रायल वगैरे करतो, अरे चांगला दिसतोय का, घरी फोटो बिटो पाठवतो. तुम्ही हे वस्त्र बरं, स्तुतीचे वस्त्र घाला आणि मग घरच्यांना विचारा, मी आज कसा दिसतोय. ख्रिस्ताचा स्वभाव धारण करा आणि मग शेजारच्याला विचारा, अरे आज मी कसा वाटतो तुला. धार्मिकतेचे वस्त्र घाला आणि मग त्या सैतानाला, देवाला आत्मिक जगतामध्ये तुम्ही सांगा की आज मी कसा दिसतो. पीपल विल सी अ डिफरन्स. तुमचं जीवन एक आशीर्वाद बनणार प्रियांनो. का? कारण तुम्ही काहीतरी टिकणारे करणार आहात. हे गोष्ट अत्यंत गरजेचं आहे. तर आपण पाहिलं, घराची साफसफाई, हृदयाची साफसफाई आपण केली पाहिजे. त्याबरोबर आम्ही जसे नवीन कपडे घेतो, तयार होतो, आम्ही आत्मिक वस्त्र पण घेतले पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बिर्याणी. प्रेज गॉड. बिर्याणी, फराळ. लहानपणी ल नाही बोलता यायचं, र बोलायचो, तर ते फराळचं फरार होऊन जायचं. फराळ, बिर्याणी आपण गोडधोड करतो. किती लोकांना आवडतं. आणि आपल्याकडचे तर स्वीट्स खूप भारी असतात. म्हणजे ते वेस्टर्नमध्ये काय खातात ते कुकीज वगैरे, आपल्याकडे खूप भारी आहे. करंज्या, कापण्या, चिवडा, एकदम सगळं. आणि असं म्हणतात काय, या थंडीच्या वातावरणासाठी नाही, सगळं पौष्टिक असतं, चांगलं असतं. प्रेज गॉड. प्रभूची स्तुती असो की त्यांनी सगळं आपल्याला दिलं. मग आपण बिर्याणीशिवाय ख्रिसमस होत नाही, ते पण आहे. हे सगळं आहे प्रियांनो. पण बायबलमध्ये एक वचन आहे की तुमच्या रूढी परंपरेमुळे तुम्ही देवाच्या वचनाचं काम बंद करून टाकतात. देवाचं राज्य पुढे जात नाही. निश्चितपणे फराळ करा, एन्जॉय करा, तुम्ही पण खा, आम्ही पण खाऊ, सगळे एकत्र एन्जॉय करू, बिर्याणी पण एन्जॉय करा, ह्याच्या विरोधात आम्ही नाही आहे. पण या रूढी परंपरेमध्ये अडकून ना जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मागे राहता कामा नाही. आज आम्ही तेच शिकवतो. जसं आम्ही नैसर्गिक भोजन तयार करणार आहोत,
या ख्रिसमसच्या ऋतूमध्ये काय झालं माहिती का? योहान याचा पहिला अध्याय वचन 1 आपण एकत्र म्हणूया. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि पुढे वचन सांगतं त्याच योहान 1 मध्ये की त्यांनी देहरूप धारण केलं आणि त्यांनी आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. शब्द देही झाला आणि येशू काय म्हणतो? स्वर्गातून उतरलेली भाकर मीच आहे. तो देवाचं वचन आहे. या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये देवाचं वचन तुमच्या आतमध्ये भरपूर 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 गेलं पाहिजे. सांगा शेजारच्याला, या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये देवाचं वचन तुझ्या आतमध्ये भरपूर गेलं पाहिजे. अनेक वेळा ख्रिसमसच्या नंतर काय बघायला मिळतं? ख्रिसमसच्या नंतर न्यू इयरमध्ये लोक एकदम लठ्ठ झालेले असतात, भरपूर फराळ खाल्लेला असतं, बेडे खाल्लेले असती, शुगर बीपी लेवल एकदम सगळीकडे. पण नाही प्यानो, यावेळेस लठ्ठ बनायचं ना, तुमच्या आत्मिक मनुष्याला लठ्ठ बनवा. देवाचं वचन, नाही तर सगळं आम्ही करतो, भरपूर फराळ, भरपूर बिर्याणी, प्रेज द लॉर्ड, चांगलंय, पण देवाचं वचन तुमच्या आतमध्ये जात आहे का? येशू स्वतः म्हणाला की मनुष्य भाकरी जगू शकत नाही, तर देवाच्या वचनात मुखाच्या ठिकाणी निघणा प्रत्येक वचनाने तो जगतो. त्या स्थितीने आज मी पण सांगतो प्रियांनो की तुमचा ख्रिसमस फक्त बिर्याणी आणि फळांनी पूर्ण होणार नाही, तो देवाच्या वचनाने पूर्ण होणार आहे. ते महत्वाचं आहे प्रियांनो. इतकं स्वतःला वचनाने भरा ना प्रियांनो की तुम्हाला कळलं पाहिजे. कोणी जर का तुम्हाला विचारलं अरे येशू काय का आला, येशू ख्रिसमस काय, थांबा पास्टरना फोन करतो, थांबा ट्रॅक कुठे आहे माझा, असं नाही झालं पाहिजे. आतमधून निघायला पाहिजे. बायबलमध्ये काय सांगितलं की पवित्र आत्मा तुम्हाला आठवण करून देईल, म्हणा आठवण करून देईल. पण आपल्याला काही माहीतच नाही तर तो काय आठवण करून देईल? आठवण करून दिला आपल्याला आतमध्ये गोष्टी माहिती असल्या पाहिजे. आणि म्हणून कलसेकारास पत्राचा 3 अध्याय वचन 16 आपण वाचूया. काय सांगितलंय? कोलोसियन्स चॅप्टर 3 and verse 16. आपण कधी कधी वाचतो पण खूप कमी वाचतो. एक कॅलेंडरचं वचन किंवा एक फोनवरचं वचन, टुडेज वर्ड, ह्याच्यावर आपण समाधानी राहतो. काय लोक हसतात, ठीक आहे, प्रेज गॉड. पण वचन काय सांगतं आपण पाहूया. कलसे 3:16 की ख्रिस्ताचं वचन आपल्यामध्ये कसं असलं पाहिजे? ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर म्हणणार का? ख्रिस्ताचे वचन माझ्यामध्ये भरपूर राहो. आमेन. पुढं परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. परस्परास त्या वचनाच्या ज्ञानाने बोध करा. म्हणणार का? या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये परस्परांना, एकमेकांना वचनाच्या ज्ञानाने बोध करायचा आहे. म्हणजे काय? वचनाची देवाणघेवाण करायची आहे. आजपर्यंत काय केलंय? ख्रिसमसला मी तुझ्या घरी फराळ पाठवतो, तू माझ्या घरी पाठव. मी बिर्याणीचा डबा पाठवतो, तू पण डबा पाठव. पण ह्या वेळेस बिर्याणी पाठवा, फराळ पाठवा, पण एक उत्तेजन देतो, त्याच्याबरोबर काहीतरी वचनाचं आशीर्वादाचं काळ पण लिहून पाठवा प्रियांनो. वचनाची देवाण घेवाण, एकमेकाला फोन करून वचनातून उत्तेजन द्या. आज लोकांना गरज आहे प्रियांनो. तुमचं बिर्याणी खाऊन, फराळ खाऊन परत ते लोक निराशेमध्ये झोपून जातील, पण तुम्ही फोनवर जे त्यांना वचन सांगाल, उत्तेजन द्याल, त्यांना खरा ख्रिसमसचा, येशूचा अर्थ त्यांना समजेल प्रियांनो. जिवंत गोष्टींची देवाणघेवाण करायला शिका. देवाचं वचन, आणि ते तुम्ही कधी द्याल? जर तुम्ही त्याच्याने तृप्त झालेले असाल. बाकी सगळं चांगलं आहे, केक, बिर्याणी, फराळ, प्रेज गॉड, एन्जॉय, नो प्रॉब्लेम. पण जे वचन रूपी येशू खाली आला, त्याला जेव्हा तुम्ही वचनाला आतमध्ये घेतात ना प्रियांनो, तुम्ही त्या येशूला आतमध्ये घेतात. आणि माहिती का, बायबलमध्ये आहे, लूकमध्ये दिलं आहे की ज्यावेळेस येशूचा जन्म होणार होता, मरीची डिलिव्हरी होणार होती, बायबलमध्ये लिहिलं की येशूला, मरियला, योसेफाला त्या ठिकाणी जागा मिळाली नाही. का जागा मिळाली नाही बरं? उतारशाळा फुल झाली होती, मला फुल झाली होती. आज आमचं पण जीवन अनेक गोष्टींनी फुल होत चाललंय आणि वचनाला जागा मिळत नाही. इतकं आम्ही बिझी झालोय, इतकं व्यस्त झालोय, काम करतोय, मिनिस्ट्री करतोय, हे करतोय, जॉब आहे, कुटुंब आहे, फराळ आहे, साफसफाई आहे, त्याने सगळं आहे प्रियानो. अरे पण आतमध्ये वचनच नाही तर काय लाभ? विचारा शेजारच्याला, काय लाभ? काय लाभ? कुछ फायदा नाहीये. या ख्रिसमसच्या दिवसामध्ये प्रियानो स्वतःला आत्मिक भोजन पण द्या.
फक्त बाहेरून नाही तर आतमधून पण आपल्याला स्वतःला प्रबळ करणं, स्वतःला तयार करणं खूप गरजेचं आहे. कारण जगामध्ये लोक नुसतं खातात, पितात, एन्जॉय करतात. आणि म्हणून फिलिप्पियर क्लासमध्ये सांगितलंय प्रियांनो बायबलमध्ये की पोट हे त्यांचं दैवत, नाश त्यांचा शेवट. मला असं कुटुंब माहिती आहे, ते ख्रिसमसच्या दिवशी एन्जॉय, सगळं खाणं पिणं एन्जॉय, इथं कुटुंब करतंय, तिथं त्यांचं तरुण लोक बाहेर आहेत वगैरे, पण त्या सगळ्या एन्जॉयमेंटमध्ये काहीतरी अघटित घडतं आणि दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळला जातो प्रियांनो. म्हणजे कधी कधी आपण आनंदामध्ये इतके उत्मात करतो, पण येशू कधी उत्मात करण्यासाठी आला नाही प्रियांनो. तो ऐक्यता, प्रीती, शांती. जो येशूचा जन्म झाला, स्वर्गातून देवदूतांची वाणी काय झाली, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यामध्ये शांती असो. आज जे काय आपण शिकतोय, घराला साफ करणे, हृदयाला साफ करणे, नवीन कपडे, आत्मिक वस्त्र धारण करणे, शारीरिक भोजनाबरोबर आत्मिक भोजन घेणे, या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही करणार आहात ना, तुम्हाला खरी शांती ख्रिसमसला प्राप्त होणार आहे प्रियांनो. पुढची गोष्ट, जसं मी तयारी करतो, तुम्ही आणि मी, आम्ही काय केलं पाहिजे, काय करतो बरं आपण आणखी ख्रिसमसला तयारी, सांगा. किती लोक डेकोरेशन करतात. येस, मला पण आवडतं. लहानपणी म्हणजे डेकोरेशन करायचं म्हणजे मी फक्त बघायचो, डॅडी ते करायचे सगळं. पण डेकोरेशन म्हणजे काय, स्टार आम्ही लावतो, ख्रिसमस ट्री, लाईटिंग, रोषणाई करतो, मग त्याला बघत बसणं, मग कल्पना करणारे येशूच्या वेळेस पण असं स्टार चमकला होता वगैरे, खूप चांगलं आहे. पण आज तुम्हाला जर का काही डेकोरेट करायचं आहे ना प्रियांनो, आपलं स्वतःचं जीवन, त्या जीवनाला रोषणाई करा, स्वतःला डेकोरेट करा प्रियांनो. निश्चितपणे स्वतःच्या घराला डेकोरेट करा, स्टार लावा, लाइटिंग लावा. एकदम मी मगाशी पण बोललो की लोकांनी विचारलं पहिला, रे आज विशेष काय आहे. जर का तुम्ही काय केलंच नाही तर कोणाला कळणार विशेष काय. हां, म्हणजे मी का डेकोरेशन करतो किंवा मी का नवीन कपडे घालतो, एक रूढी परंपरा म्हणून नाही, बट इट गिव्स अ मेसेज टू द सोसायटी. अरे आज कुछ तो बात है. मग विचारलं जातं की आज क्या है, और फिर वहां से हम यीशु के बारे में बता सकते. तर चांगलं करा, मस्त दणक्यात करा साजरा, पण स्वतःचं जीवन ते तर खरी रोषणाई असली पाहिजे. तुमच्या स्टारला पाहून आता मागी लोक येणार नाहीयेत की तुमचं लाइटिंग पाहून आता काही देवदूत उतरणार नाहीयेत. पण बायबलमध्ये लिहिलं आहे, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. म्हणणार का, येशू म्हणाला मी जगाचा प्रकाश आहे. आता माझा प्रश्न असा आहे, जर का तुम्ही प्रकाश आहात तर तुम्ही चमकत आहात का नाही चमकत आहे. कधी कधी तिथे ट्यूब असती, बल्ब असतो, पण आतमधून काही येत नसतं प्रियांनो. रोशनी जी ज्योती पाहिजे ना, ती ज्योती त्याच्यामधून येत नाही. आणि म्हणून मत्तय, आपण जाऊया बायबलमध्ये प्रभू येशू काय म्हणतो, मत्तय 5:16 आपण पाहूया की जर का आज आम्हाला चमकायचं आहे तर आम्ही काय केलं पाहिजे. मॅथ्यू चॅप्टर 5:16. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. हा, म्हणणार का, माझा प्रकाश असा चमकला पाहिजे की लोकांनी माझे, स्वतः हात ठेवा, माझे सत्कर्म पाहून पित्याचा गौरव केला पाहिजे. आमेन. या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये जर का आम्हाला चमकायचं आहे ना, तर सत्कर्म करा प्रियांनो. सत्कर्म म्हणजे काय, जे निराधार आहे, जे अनाथ आहे, जे विधवा आहेत, जे एकटे आहेत, अशांपर्यंत येशूची सुवार्ता घेऊन जा. फक्त सुवार्ता सांगू नका, पण त्यांची काही गरज असेल ना, ती गरज पण पुरवा, त्यांची काळजी घ्या. ख्रिसमसला आपण आपल्या नातेवाईकांमध्ये असतो, आपण आपल्या मित्रांमध्ये असतो, पण असे पण कोणतरी कॉन्टॅक्ट आपल्याला माहिती असतील, अरे ह्याच्याकडे काही नसतं, हा एकटाच असतो, त्यांना बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांच्या बरोबर आनंद साजरा करा प्रियांनो. मग तुमचा प्रकाश चमकणार आहे आणि मग त्या पित्याचे गौरव होणार आहे. कारण बायबलमध्ये काय ते म्हणाले देवदूत मेंढपाळांना, की जो आनंद सर्व जगाला झाला आहे ते तुम्हाला आम्ही सांगण्यास आलो आहे. आनंद फक्त ख्रिस्ती
लोकांसाठी नाहीये, सर्व जगासाठी हा आनंद आहे. आणि आपलं काम आहे की आम्ही आनंद वाटला पाहिजे. आज देवाच्या गौरवासाठी धन्यवाद देतो आपल्या मंडळीसाठी प्रियानो, की दर ख्रिसमसला आपण जे गरजू आहेत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो, त्यांच्या गरजा आपण पूर्ण करतो. या वर्षी पण आपण करणार आहोत. पण उत्तेजन देईल आपण मंडळी म्हणून पण करतोय, पण तुमच्या इंडिव्हिज्युअल बेसिसला तुमच्या कुटुंबामधून पण तुम्ही करा. आज खूप गरजू लोक आहेत किंवा तुम्हाला जे काही प्रभूचा आत्मा चालवेल, तुम्ही कुठं सत्कर्म करू शकतात ना, कोणासाठी पण कराल. नातेवाईकासाठी, कुटुंबासाठी, मंडळीमध्ये लोकांसाठी, सेवकांसाठी, कोणासाठी पण तुम्ही करा. पण तुमचे ते सत्कर्म असेच चमकतील ना की आपल्या पित्याचा गौरव होणार आहे. आज तुम्ही किती पण भारी डेकोरेशन करा, ख्रिसमस ट्री लावा, लाइटिंग लावा, देवाचा गौरव नाही होणार. पाहिजे तर कागदावर लिहून देतो, लोक तुमची वाहवा करते, अरे वा बहुत भारी किया. पण जेव्हा तुमचे सत्कर्म चमकतात ना, फिर हम उसके बेटे उसकी बेटियां कहलाते हैं. ते महत्वाचं आहे प्रियानो. करा. डेकोरेशनच्या विरोधात मी नाही, आपण पण करणार आहे, इथं करणार, चर्चच्या ऑफिसला करणार, प्रत्येक ठिकाणी आपल्या घरोघरी असणार. पण जे महत्वाचं आहे ना, आमचे चांगले काम असेच चमकले पाहिजे. आणि हा सीझन आहे प्रियानो. आज या ऋतूमध्ये आम्हाला येशूचं प्रेम अनेकांपर्यंत पोचवायचं आहे, तर आमचे चांगले कामं चमकले पाहिजे. म्हणणार का या ऋतूमध्ये मी डेकोरेशन तर करणार, रोषणाई करणार, पण त्याबरोबर माझ्या जीवनामधून येशूचा प्रकाश बाहेर पडणार, मी सत्कर्म करणार. आमेन. आणि शेवटची गोष्ट की ख्रिसमसमध्ये आम्ही काय करतो, कोणी सांगू शकतं काय करतो? सांगा सांगा सांगा. किती लोकांना गिफ्ट आवडतात, स्वतःसाठी अपेक्षेने बसतो, अरे ख्रिसमस आला कोणीतरी गिफ्ट देईल, की आपण कोणाला तरी गिफ्ट देतो. म्हणणार का ख्रिसमसला आम्ही गिफ्ट घेतो आणि गिफ्ट देतो सुद्धा, कारण आपला आनंदाचा सण आहे. चांगली गोष्ट आहे, प्रेज गॉड. ख्रिस्ती लोक, विश्वासता लोक आम्ही ब्लेस करणारे असले पाहिजे. आम्ही लोकांना आशीर्वाद देणारे, गिफ्ट देणारे आम्ही असलं पाहिजे. आणि आम्ही ते केलं पाहिजे प्रियानो. आणि आम्ही काय देतो बरं गिफ्ट, कोणी सांगू शकता का? गिफ्टमध्ये आम्ही काय देतो? हां, खूपच तुम्ही एकदम आत्मिक उत्तर सांगितलं, प्रेज गॉड. आत्मिक बायबल देतं, चांगली गोष्ट आहे. तुमच्या घरामध्ये समजा कोणाला द्यायचं आहे, कुटुंबामध्ये, इमिजिएट फॅमिलीमध्ये, तुम्ही बायबल द्याल? नाही. स्वीट्स देणार, ड्रायफ्रूट्स देणार, वस्तू काय, कपडे देणार, अजून काय ना काहीतरी आपण भौतिक वस्तू देतो. पण आज एक गोष्ट सांगायची आहे प्रियानो, की या ख्रिसमसमध्ये लोकांना गिफ्ट निश्चित द्या. जे तुम्हाला पाहिजे ते त्याला लोकांना द्या. पण सगळ्यात मोठी गिफ्ट काय माहिती का? सगळ्यात मोठा गिफ्ट ख्रिसमसचा जो स्वर्गातून उतरला ना, तो येशू आहे. तो येशू लोकांपर्यंत पोचवा. आता आम्ही सगळं करतो, स्टेटस ठेवतो, हे करतो, ते करतो, पण येशू का आला आम्ही लोकांना हेच सांगत नाही. येशू हा खूप मोठी गिफ्ट आहे. म्हणणार का स्वर्गीय पित्याने मला दिलेली सर्वात मोठी गिफ्ट म्हणजे येशू आहे. आणि ही गिफ्ट आम्ही इतरांना दिली पाहिजे. जर तुम्ही काहीतरी नवीन घेतात, काहीतरी भारी घेतात ना, तुम्ही स्वतः पुरतं ठेवत नाही, तुम्ही 4 लोकांना दाखवतात, बघ हे किती भारी आहे, ह्याला दाखव, त्याला दाखव, अख्ख्या गावाला दाखवतात, फोटो काढून सोशल मीडियावर पण टाकतात की माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. अरे आता तुमच्याकडे तो अनमोल मोती तुम्हाला मिळाला आहे, तुम्ही तो स्वतः पुरता कसं काय ठेवू शकतात? या सीझनमध्ये येशू लोकांपर्यंत पोचवा प्रियांनो. तुम्ही त्यांना सगळं काय द्याल, फराळ द्याल, बिर्याणी द्याल, एन्जॉय कराल, पण त्यांना तुम्ही येशू सांगितलं नाही, काही उपयोग. तुम्ही चालेल त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये, त्यांना तुम्ही सोडता तिथे बिर्याणी खाताना एक दिवस नरकात जाण्यासाठी, काही उपयोगाचं नाही. ते पण रडतील, अरे तू मला बिर्याणी दिलीस, फराळ दिलं, मला येशू का नाही दिला? किती लोकांना समजते मी आज काय म्हणतोय? आज या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये लोकांना एक ख्रिसमसची गिफ्ट द्या, त्यांना येशूची ओळख द्या, त्यांना सुवार्ता सांगा. जसं पाऊल म्हणतो ना की मला सुवार्तेची लाज वाटत नाही, आम्हाला कोणाला सुवार्तेची लाज असता कामा नाही. का आम्ही सुवार्ता सांगत नाही प्रियांनो? 2च कारण आहेत, एक तर लाज आहे आणि एक तर भीती आहे. लाज कसली राव, तो आमच्यासाठी कुसर उघडा होऊन मेला, त्यांनी लाज नाही बागली आम्हाला तारण देण्यासाठी. आम्हाला पण लाज नाही बागली पाहिजे आमच्या राजाचा गौरव करण्यासाठी, कारण तो फक्त आमच्यासाठी नाही, सगळ्या जगासाठी मेला आहे. दुसरं कारण काय असतं? भीती. भीती म्हणजे फार तर फार काय होईल, ॲट द मॅक्स काय होईल, मारून टाकतील. त्याच्या पलीकडे काय करू शकतात? येशू काय म्हणाला, जे तुमच्या आत शरीराचा नाश करू शकतात ना, त्यांना घाबरू नका.
पण ज्याच्याकडे शरीराचा आत्म्याचा नाश करण्याचा अधिकार आहे त्याला घाबरा. इथं संपलो, एका क्षणात आपण तिथं स्वर्गामध्ये कायमस्वरूपी हालेलुया स्तुती अनंत काळासाठी आपण गाणार आहे प्रियांनो. त्याच्या पलीकडे काही नाही. मग आम्ही का घाबरतो? जेव्हा तुम्ही हे तारणाचे वस्त्र धारण कराल, आत्मिक वस्त्र धारण कराल, तुम्ही सरळ कराल ना, तुमच्याकडे ते सुवार्ता सांगण्याचं बोलणेस पण येईल. मग जितका आम्ही या दैहिक गोष्टींमध्ये, रूढी परंपराच्या गोष्टींमध्ये आम्ही अडकत बसतो, ख्रिसमस साजरा करत बसतो ना, आम्हाला सुवार्ता सांगायला जमत नाही प्रियांनो. पण जेव्हा हृदय साफ होतं, जेव्हा आत्मिक वस्त्र परिधान होतात, जेव्हा आत्मिक भोजन आतमध्ये जाताना, त्यावेळेस मग आम्हाला ते सुवार्तेचं गिफ्ट पण लोकांना द्यायला जमतं. तर पहिलं गिफ्ट म्हणणार का? पहिलं गिफ्ट मी लोकांना देणार आहे, सुवार्ता सांगणार आहे, येशूबद्दल सांगणार आहे. आणि दुसरं गिफ्ट, ख्रिसमसला कोणाचा वाढदिवस साजरा केला जातो बरं? कोणाचा? येशू ख्रिस्ताचा. पण आपण गिफ्ट देतो स्वतःलाच, एकमेकांना गिफ्ट देतो. ज्याचा बर्थडे त्याला आपण गिफ्ट दिलं पाहिजे की नाही? निश्चितपणे. येशूचा बर्थडे त्या दिवशी नव्हता, आता त्या विषयामध्ये मला जायचं नाही आहे. पण आज आपण त्याच्यासाठी हा दिवस साजरा करतो, आपण त्याला काहीतरी दिलं पाहिजे. पण आज त्याला ऊद, गंधर्व, सोनं त्याला आज नको आहे. तेव्हा त्याची ती गरज होती, तेव्हा त्याला ते मिळालं. आज त्याची गरज काय माहिती आहे का प्रियांनो? आज त्याला कुठल्या गोष्टी पाहिजे? आज त्याला आत्मे पाहिजे आहेत. ती गिफ्ट त्याला द्या. किती लोक तयार आहेत ती गिफ्ट द्यायला? ह्या वर्षी, या ख्रिसमसला एका तरी व्यक्तीला सुवार्ता सांगून मंडईमध्ये आणा प्रियांनो. ते त्याला आवडणारं गिफ्ट आहे. त्याच्याने तो खुश होणार आहे, त्याच्याने तो प्रसन्न होणार आहे प्रियांनो. तो तुमचा खरा ख्रिसमस असणार आहे. आता स्वतःच तयार झालो, स्वतः सगळं केलं, आणि ज्याचा दिवस आहे त्यासाठी काहीच नाही. कसं वाटतं? विचार करा ना. तुम्ही सगळेच एका घरामध्ये, एका बाळाचा बर्थडे आहे, त्या आई वडिलांनी तुम्हाला बर्थडे पार्टीला बोलवलंय. तुम्ही जाता, त्याच्या आई वडिलांना भेटतात, डेकोरेशनकडे बघतात, केक वगैरे कट होतो, सगळं होतं. तुम्ही बिर्याणी खातात, केक खातात, वेफर्स खातात, कोल्ड्रिंक पितात, आणि तो बाळ अपेक्षेने बसलाय, हा तुमच्या हाताकडे बघतोय, बॅगकडे बघतोय, अरे माझं गिफ्ट कुठे? सगळं काय करता तुम्ही? आणि मग शेवटी चला चला चांगला कार्यक्रम झाला, आम्ही येतो, आणि निघून जातो. कसं वाटेल त्याला? तर बाळाच्या हृदयाला जर का इतकं दुःख होतं, त्याला लागतं, तर विचार करा आमच्या येशूला कसं वाटत असेल. माझ्या नावाने नवीन कपडे चालू आहेत, माझ्या नावाने डेकोरेशन चालू आहे, माझ्या नावाने सेलिब्रेशन चालू आहे, पण मला जे पाहिजे त्याचं काय? विचारा शिलेचला, जे येशूला पाहिजे त्याचं काय? विचारा, जे येशूला पाहिजे त्याचं काय? आज ते सुवार्ता लोकांना सांगा प्रियांनो. आज ही गरज, आज ख्रिसमस अशा रीतीने साजरा करण्याची गरज आहे. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. थँक्यू जीसस, हालेलुया. थँक्यू फादर लॉर्ड. वी ब्लेस यू, वी प्रेज यू, वी ग्लोरिफाय यू लॉर्ड. थँक्यू जीसस, थँक्यू फादर, थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वी लव्ह यू जीसस, वी लव्ह यू जीसस, वी लव्ह यू जीसस. हालेलुया. हो, वी थँक्यू फादर लॉर्ड. थँक्यू जीसस. तुला आज आम्ही धन्यवाद देतो. आपलं पूर्ण लक्ष असतं परमेश्वराकडे लावूया. आज देवाचं वचन आपल्यापर्यंत आलं आहे. या ख्रिसमसचा ऋतू सुरू झाला आहे, ख्रिसमसचा सीझन सुरू झाला आहे प्रियांनो. जसं ह्यावेळेस आम्ही आमचं घर स्वच्छ करतोय, पेंटिंग वगैरे करतोय. घराच्या भिंतींसाठी ना पेंट आहे, पण या हृदयाच्या भिंतींसाठी ना प्रियांनो येशूचं रक्त आहे. ते तुम्ही लावत आहात का दररोज? आपलं हृदय स्वच्छ करताय का? अक्षमेपासून, कडुतेपासून, तिरस्कारापासून, हेव्या दाव्यापासून आज ते शुद्ध करा प्रियांनो. या ख्रिसमसला ती गरज आहे. जे अंतःकरणाचे शुद्ध तेच देवाला पाहणार आहेत. पण मनुष्य बाहेरील गोष्टींना पाहणार आहे, पण देव तुमचं हृदय पाहणार आहे प्रियांनो. ओ हालेलुया, हालेलुया. ओ शलदारा मसाला खाबल थोरा बस शलदारा. आज नवीन कपडे आपण घालणार आहोत, प्रेज द लॉर्ड. पण त्याच्याबरोबरच आत्मिक वस्त्र धारण करा प्रियांनो, स्तुतीचं वस्त्र. प्रत्येक परिस्थितीमध्ये स्तुती करा प्रियांनो. घरामध्ये काय असो नसो, येशू तू माझ्यासाठी आला, मी तुझी स्तुती करणार. असे धार्मिकतेचे वस्त्र धारण करा की आता मी पापी नाहीये, मी दोष भावनेमध्ये नाही जगणार, मी पवित्रतेच्या सानिध्यामध्ये रोज येणार, मी रोज प्रार्थना बायबल वाचन करणार, मी दोषाच्या भावनेमध्ये जीवन जगणार नाही. मेरे खेबल सारा बाल शौदा रे रखा. हालेलुया. त्या तारणाचे वस्त्र धारण करा. आज देवबाप काही लोकांना म्हणतोय तर जुना जीवनामध्ये पुन्हा 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 जगू नकोस. आता जी पहिली दशा होती ना त्याच्यापेक्षा वाईट मग अवस्था होईल.
Marakayal shaltaro rakamal shal. हालेलुया, हालेलुया. नवीन जीवन, नवीन जीवन, नवीन सुर. या क्षणी हातून चकून धन्यवाद द्या त्या प्रभूला. ते सामर्थ्य, ते बळ तो तुम्हाला देता एक नवीन जीवन जगण्यासाठी. स्वीकारा त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. स्वीकारा, स्वीकारा, स्वीकारा प्रियांनो. रख बोलतो राबा शब्दा रे मंथारा. थँक यू फादर. वी प्रेज यू, वी प्रेज यू, वी प्रेज यू. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ताचा स्वभाव प्रेमळ, क्षमा करणारा, कनबाळू, दयाळू असतो स्वभाव धारण करा प्रियांनो. आज आपल्या कुटुंबाच्या लोकांशी प्रेमाने वागा. त्याच्याने आम्ही सुंदर दिसणार आहोत, त्याच्याने आम्ही छान दिसणार आहोत. आज लोकांना अशा रीतीने चांगलं दिसण्याची गरज आहे. आपल्या मेकअपपेक्षा, नटण्या खटण्यापेक्षा, नवीन कपड्यापेक्षा आज जेव्हा तुम्ही प्रीतीने, क्षमेने वागणार आहात, लोकांशी हसून प्रेमाने स्वीकारून बोलणार आहात, तिथे लोकांना ख्रिस्त दिसणार आहे. ओ हालेलुया, हालेलुया. प्रभू आज मी प्रार्थना करतो, आज प्रत्येकाच्या अंतकरणात येशूच्या रक्तातून शुद्ध कर. आज प्रत्येक कडुता, अक्षमा, राग, तिरस्कार निघून जाऊ दे येशूच्या नावाने. ओ हालेलुया. प्रत्येक त्या अक्षमेच्या बंधनाला मी तोडतो आणि आज्ञा करतो, निघ. आज प्रत्येक ती कडुता, प्रत्येक हेवा दावा, प्रत्येक मत्सर कलहला आज्ञा करतो, निघ येशूच्या नावाने. प्रभू प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य बोलतो, समेटाचं, प्रीतीचं, तुझ्या रक्ताचं, शुद्धतेचं कार्य आज मी बोलतो. प्रत्येक जुनं जीवन, वासना, पाप आउट इन जीसस नेम. ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आज मी रिलीज करतो परमेश्वर पित्या. आज आत्मिक शस्त्र सामग्री धारण करा प्रियांनो. रेबाल थो राबाल शालदार. आज कोणी शांत बसू नका. आपले हात उंच करा. त्या प्रभूशी बोलू लागा. ही तुमची त्या परमेश्वराची वेळ आहे. त्याला म्हणा, प्रभू मला दुसऱ्यांमध्ये आत्मिकरित्या प्रबळ व्हायचं आहे. वचन सांगतं, बी स्ट्रॉंग इन द लॉर्ड अँड इन द पॉवर ऑफ हिज माइट. प्रभूमध्ये बलवान व्हा व त्याच्या सामर्थ्यामध्ये तुम्ही बलवान व्हा. आज बलवान व्हा प्रियानो. आज शत्रू शेतान कुठला पण हल्ला करेल, तुमच्याकडे विश्वासाची ढाल असली पाहिजे, वस्त्राची तलवार असली पाहिजे, तारणाचं शिरस्त्राण, नीतिमत्वाचं उरस्त्राण, सत्यामध्ये जीवन जगा प्रियांनो. लबाडीला एंटरटेन करू नका. सत्याचा कमरबंद बांधा. सुवार्तेच्या पादुका या सीझन मध्ये तयार राहा सुवार्ता सांगण्यासाठी. ले बाल थोर रामाल दा. ओ धन्यवाद प्रभू राया. धन्यवाद, 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 धन्यवाद येशू. तुला धन्यवाद आज आम्ही देतो. धन्यवाद. आणि तसं या सीझनमध्ये आज आपण चांगले चांगले गोष्टी बनवणार आहोत, खाणार आहोत. फराळ म्हणा, बिर्याणी म्हणा. धन्यवाद प्रभूला की तो आमचं आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. पण त्याबरोबर आज आत्मिक भोजन स्वीकारा. वचनाची तुमच्यामध्ये भरपुरीने वस्ती करा प्रियांनो. एकमेकांना ताटं डबे तर आपण देऊया, पण ह्या ऋतूमध्ये एकमेकाला वचन, एकमेकाला अभिवचन द्या, एकमेकाला येशूच्या नावाने भविष्यवाणी द्या, एकमेकांसाठी प्रार्थना करा. ओ हालेलुया. आज ही गरज आहे. आज एकमेकांना येशूच्या नावाने आशीर्वादित करा. ओ राखा माल थोरा बाल झिराबा शल्दर रे मान थोराबा. धन्यवाद, 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 धन्यवाद तुला प्रभू राजा. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभू राजा. आता तसं आम्ही रोषणाई करणार आहोत. आमचे घरं, ओ हालेलुया, आज वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही लाइटिंग करणार, स्टार लावणार, पण आमचं जीवन चमकलं पाहिजे. आम्ही सत्कर्म करणारे लोक असले पाहिजे. आम्ही इतरांची काळजी घेतली पाहिजे. जे गरजू आहेत, त्यांच्या काय जे पवित्र आत्मा तुमच्या मनामध्ये टाकतो ना प्रियांनो, ते या ऋतूमध्ये करा. त्याच्याने त्या देवाचा गौरव होणार आहे. तुमचा प्रकाश चमकला पाहिजे. येशू म्हणाला, तुम्ही या जगाचे प्रकाश आहात. हो हालेलुया. आज ठरूया की मला त्या प्रकाशाप्रमाणे चमकायचं आहे येशू ख्रिस्ताच्या नावाने, येशू ख्रिस्ता नावाने. शेवटी प्रियांनो हालेलुया, आज आपलं समर्पण करा की या ऋतूमध्ये मी लोकांना येशूची गिफ्ट देणार आहे. मी सुवार्तेची गिफ्ट देणार आहे. ओ जे माझ्या येशूला आवडतं मी ते आत्मे मंडळीमध्ये आणणार आहे. ओ आज प्रत्येक जडपणा, प्रत्येक लाज, प्रत्येक भीती, प्रत्येक आळशीपणाला आज्ञा करतो, निघ येशूच्या नावाने. प्रभू त्याचं वचन सांगतं की आम्ही जिवंत पत्रे आहोत. वी आर द लिव्हिंग एपिसल्स. आमच्या जीवनातून लोकांना ख्रिस्त दिसला जाऊ दे प्रभू. आज प्रार्थना करतो. वचन सांगतं की जोपर्यंत ते ऐकणार नाही ते विश्वास कसा ठेवतील, आणि जोपर्यंत कोणी सांगणार नाही तर ते ऐकतील कसे. आज जर ते ऐकतील नाही तर त्यांचं तारण कसं होईल. आज गरज आहे. आज प्रचारकांची गरज आहे, सुवार्ता सांगणाऱ्यांची गरज आहे. आणि तसं त्यावेळेस तो देव म्हणत होता,
यशामध्ये की आमच्यासाठी कोण जाईल, आज पण तो पाहत आहे की माझ्यासाठी कोण जाईल. जर का तुम्ही ती व्यक्ती आहात तर तुमचं समर्पण करा की ह्या दिवसांमध्ये मी लोकांना सांगणार की माझा येशू का आला, तो सगळ्यांसाठी आला, तो सगळ्यांसाठी मेला. ओ त्याला धन्यवाद देऊया प्रियांनो, त्याला धन्यवाद देऊया, धन्यवाद देऊया, धन्यवाद येशू. ओ हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आज त्याला आपल्या हृदयामध्ये नव्याने स्वीकारा. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू तुला, धन्यवाद येशू तुला. त्याला धन्यवाद देऊ की तो आमच्यासाठी या पृथ्वीवर आला. धन्यवाद येशू तुला, हालेलुया. धन्यवाद येशू तू. ओ माझ्यासाठी क्रूसावरती स्वप्राण तू दिला. धन्यवाद येशू तुला. आज एक नवीन गीत गाऊया प्रभूला. आज आपण सांगूया की तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर तू आला. माझ्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर तू आला. धन्यवाद येशू तुला. पुन्हा एकदा माझ्यासाठी, माझ्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर तू आला. धन्यवाद येशू तुला, तुला, तुला. धन्यवाद येशू तुला, हालेलुया. धन्यवाद येशू तुला. आपले हात उंच करून गाऊया गौरव, गौरव येशू तुला, हालेलुया. गौरव येशू तुला. आराधना, आराधना येशू तुला, हालेलुया. आराधना येशू तुला. धन्यवाद येशू तुला. आज खरोखर जर का तुम्ही आभारी असाल की तो येशू तुमच्यासाठी या पृथ्वीवर आला, तर आपलं हृदय तुम्ही साफ करणार वचनाने, प्रार्थनेने, उपवासामध्ये, त्याच्या रक्ताने, पश्चातापामध्ये, कारण त्याच्यामुळे तो वस्ती करणार आहे. आज खरोखर जर का तुम्ही आभारी असाल तर जे वस्त्र ते दिले आहे ते तुम्ही परिधान कराल. आज खरोखर जर का मी त्याला धन्यवाद आभारी असो तर ते वचनाचं सेवन आम्ही करणार आहोत, आत्मिक भोजन आम्ही करणार. आज आभारी असणार तर आमचा प्रकाश झळकणार आहे, आमचे सत्कर्म लोकांना दिसणार आहेत. आणि खरोखर जर का आम्ही आभारी आहोत ना तर आम्ही ते ख्रिसमसचं गिफ्ट, सुवार्थेचं गिफ्ट आम्ही लोकांना पोहोचवणार. येशूसाठी आम्ही आत्मा या ठिकाणी आणणार. पित्या तुलाच धन्यवाद देतो, तुझ्या वचनाद्वारे तू आज आमची भेट घेतली आहे प्रभू. ऐकणाऱ्या प्रत्येकाला आम्ही आशीर्वाद बोलतो. तशी आम्ही ख्रिसमसची तयारी सुरू केली आहे प्रभू. ही आत्मिक तयारी पण आमच्या प्रत्येकाद्वारे रोज 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 होते. आम्ही पाहतो प्रभू हा नाताचा ऋतू आशीर्वादाचा असणार, विजयाचा असणार, तुझ्या गौरवाचा असणार प्रभू. आम्ही अनेकांपर्यंत तुझं नाव, तुझं प्रेम पोहोचणार प्रभू. आज मी ऐकणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद बोलतो प्रभू. जे इथं ऐकत आहे, जे ऑनलाईन ऐकत आहेत प्रभू, आज मी त्यांना जीवन बोलतो येशूच्या नावाने. प्रत्येक त्या दुष्टाच्या कार्याला आज्ञा करतो, प्रत्येकाच्या जीवनातून, प्रत्येकाच्या कुटुंबातून निघ येशूच्या नावाने. आज मी प्रत्येकाला आरोग्य बोलतो, तुझं सामर्थ्याचा स्पर्श बोलतो. आज प्रत्येक त्या पाठीच्या, त्या कमरेच्या, मणक्याच्या दुखण्याला आज्ञा करतो, निघ येशूच्या नावाने. शलता रमा खालतो रोबा जियांदा आउट. प्रत्येक त्या कमरेच्या, त्या स्पॉन्डिलाइट्सच्या दुखण्याला
त्या स्पाईनच्या दुखण्याला आज्ञा करतो, निक येशूच्या नावाने. आज त्या पाठीला पूर्ण आरोग्य बोलतो, हो येशूच्या नावाने प्रभू. आज आम्ही परमेश्वर पित्या करिअरला आशीर्वाद बोलतो प्रभू. ज्याला कोणा करिअरची चिंता आहे, आज आम्ही प्रभू तुझा आशीर्वाद रिलीज करतो, तुझा विजय बोलतो, शांती आज कुटुंबामध्ये आम्ही बोलतो प्रभू. ज्या कुटुंबामध्ये निराशा आली आहे, आज कुटुंबामध्ये परमेश्वर पिता एकटेपण आलाय, त्याचा मी तो शालोम ऐक्यता घोषित करतो येशूच्या नावाने. येशूच्या नावाने खांदे दुखीला आज्ञा करतो, निघ. येशूला बसते फटके, तुम्हाला आरोग्य स्वीकारा प्रियानो. जिथं कुठे तुम्ही आहात पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. ओ हालेलुया, हालेलुया. काही लोकांना परमेश्वर नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी काही कल्पना देत आहे, नवीन आयडियाज, नवीन स्टार्टअपसाठी तो तुम्हाला ज्ञान देत आहे. तो परमेश्वर तुमचं ज्ञान आहे, डिवाइन गायडन्स, एक दैवी मार्गदर्शन काही लोकांना प्राप्त होत आहे. स्वीकारा येशूच्या नावाने, येशूच्या नावाने. रेमा खाबल शलदारा. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आज प्रत्येक भयातून, भीतीतून तो तुम्हाला मुक्त करत आहे. विशेष करून जे सुवार्ता सांगण्याचं भय होतं त्यातून तुम्हाला तो मुक्त करत आहे. तुम्ही माझी साक्षी व्हाल असं परमेश्वर म्हणतो. आज ते स्वीकारा प्रियानो, तुम्हाला तो एक साक्षीदार म्हणून उपयोगात आणणार आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू. मी प्रत्येकाला आशीर्वाद बोलतो परमेश्वर पित्या. त्या बंद गर्भाला आज्ञा करतो, उघडला जा येशूच्या नावाने, येशूच्या नावाने प्रभू. ओ हालेलुया. ज्यांच्या कोणाच्या प्रभू घरामध्ये लहान बाळं आजारी आहेत, आम्ही त्यांना आरोग्य बोलतो, जीवन बोलतो येशूच्या नावाने. या परिसराला मी आशीर्वाद शालोम घोषित करतो. धन्यवाद प्रभू, तुमच्या प्रत्येकाशी बोललास, एक अद्भुत कार्य तुमच्या जीवनामध्ये केलं, तुला आम्ही धन्यवाद देतो. सर्व गौरव, सर्व महिमा तुला आम्ही देतो येशूच्या नावाने. आमेन, 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 आमेन.